नमस्कार. तुम्ही आम्हा सगळ्यांना ओळखतात, आम्ही रोड रोमिओज. सर्वप्रथम तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छा द्या रे. हॅपी गुढीपाडवा. हां, गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. तर हा आमच्या चॅनलवरचा हा पहिला ब्लॉग आहे, मुंबई ते अलिबाग वाया फेरी. ठीक आहे. तर ह्या ब्लॉगमध्ये आम्ही तुम्हाला जो पण खर्च होतो आहे, जे पण आमचे अनुभव असतील ते सर्व काही शेअर करणार आहे. स्टार्ट टू एंड तुम्ही नक्कीच बघाल ही अपेक्षा आहे. आणि खूप काही रोमांचक आणि खूप काही मस्तीखोर गोष्टी घडणार आहेत. तर सुरुवात करतो आम्ही ह्या भाऊच्या धक्क्यावर. मागे बघताय तुम्ही नाव, भाऊचा धक्का. तर इकडे सर्वप्रथम आम्ही पकडणार आहे फेरी. त्या फेरी तिकीट किती रुपये रे आकाश? 80 रुपये. फेरीची 80 रुपये आणि बाईकची 150 रुपये. असे तुम्ही पर हेड 80 रुपये एका माणसाचे आणि बाईकचे 150 रुपये. आता तुम्ही प्रवास करू शकता. तर पुढचा प्रवास लवकरच दाखवतो आहे. आणि हां, इकडे नियम एवढे कडक आहेत की तुम्हाला लायसन, गाडीचे डॉक्युमेंट सर्व काही कॅरी करावं लागणार आहे. इन्शुरन्सपासून सर्व काही. कुठल्याही प्रकारचा फोटो वगैरे चालणार नाही. तर आपले पोलीस काका खूप जास्त चल बस कर, आपली बोट सुटली. चल. आपले पोलीस काका खूप चांगलं काम करत आहेत. तर आता गोष्ट सांगतो तुम्हाला, ही गॉगल का घातली मला कळत नाहीये, पण ठीक आहे. तरी पण आता इथून पुढे ना तुम्हाला हे दिसत असेल समुद्र. तर या विशाल समुद्राला पार करून आम्ही जाणार आहे अलिबागला. ठीक आहे. तर गाईस, तर आम्ही रेडी आहोत. आमच्या सगळ्या बाईक्स त्या होडीमध्ये जाणार, ज्याला आपण फेरी बोलतो. आणि तिकडून मग डायरेक्ट रेवसला. तर समुद्रामधले शॉट आम्ही घेऊ, तुम्हाला दाखवू. तुम्ही बघताय आम्ही गाडी टाकल्या फेरीवरती आणि आता आम्ही जाणार आहोत सरळ रेवसला, ते पण या समुद्रामध्ये. दादूच चालला अलिबागला. आपण बुक केलं ना. पण आमच्या फेरीवरती आहे आणि या फेरीवरती काम करणारे आमचे काका लाजताय कशाला? काका मी काय म्हणतो आहे का, तुम्ही किती वर्ष आलं इकडे काम करता? बरीच वर्ष काय ठिकाणं नाही, ते ठिकाणं नाही बोलतात. इकडे तरी किती 5, 6, 7, 8, 9, 10 वर्ष किती पुढे आहे. 15 वर्ष आले ते या फेरीवरती काम करतायत. तर आम्ही सगळे आता अलिबागला पोहोचत आहोत. रेवसमध्ये आता आमची बोट पोहोचेल थोड्या वेळात. आणि आमचा हा प्रवास खूप मस्त झालेला आहे. अजून झालेला नाही, बाकी आहे, चालू आहे. तर खूप मजा येते. तर आता आम्ही रेवसला उतरलो. तुम्ही बघितलं आमच्या गाड्या कशा त्यांनी उतरवल्या. खूप भारी टेक्निक होती त्यांची उतरण्याची. आता इकडून रेवस ते नागाव आमचं हॉटेल आहे, मे बी 27 किलोमीटर, बरोबर ना? हां, तर 27 किलोमीटरचं रनिंग आहे आमचं. ते आम्ही बाईकने करणार आहोत. तर जाताना सगळी शॉट तुम्हाला दाखवतो. भेटूया. तुम्ही रस्ता बघताय हा रेवस पासून ते नागावचा, खूपच खराब रस्ता आहे. गाडी खूप जास्त हलते आहे.
गाडी चालवून एवढे बेकार हाल झालेत की हे बघा, खूप जास्त चेहरा ऑइली झाला आहे आणि तहान पण लागली आहे. तर सगळ्यांचा विचार होता की जर आपण गोटी सोडा पिऊया. तर अक्षय काळे, तुमचं काय म्हणणं होतं? काय सर का थांबलो आपण इकडे? गोटी सोडा बाटली फोडा, गोटी सोडा बघा. पण आता फक्त आपल्याकडे गोटी सोडाच भेटेल, बाटली फोडायला अजून वेळ आहे. Cheers guys. चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू. काकांनी हेल्प केली आहे. आता सरबत झाला आहे पिऊन. मला वाटतं ऑलमोस्ट इकडून एक 15 किलोमीटरचं रनिंग बाकी आहे. रेवस टू अलिबाग 19 किलोमीटर आहे आणि अलिबागपासून पुढे एक 8 ते 9 किलोमीटर आमचं हॉटेल आहे नागाव बीचवरती. आम्ही नागावमध्ये तर पोहोचलो आहे, पण एक्झॅक्टली आमचं हॉटेल कुठे ते आम्हाला कळत नाही आहे. तर चाललं इकडे सगळ्यांना शोधण्याचं, पण सगळे आमच्यासारखे नवीन आहेत तिकडे. तर तुम्हाला एक सुंदर अशी गोष्ट दाखवतो मी. हे मंदिर बघताय तुम्ही, मंदिराच्या आतमध्ये बघा. तो तरी बिचारा काय करणार, गरमीच एवढी आहे. क्या हो गया, कब पोहोचेंगे आपण लोग? कसली सोय करे तुला? कसली सोय? मग चाललंय थंड पाणी पाहिजे तुला? ठीक आहे, ओके ब्रो. मला वाटतं लवकरच आमचा एक मित्र गेलेला आहे बघण्यासाठी ब्ल्यू सी, हॉटेल ब्ल्यू सी. व्हेर इज हॉटेल ब्ल्यू सी मॅन? काहीच हॉटेल काय आम्हाला अजून सापडलेलं नाही आहे. नागावमधल्या सगळ्या गल्ल्या फिरतोय आम्ही, वैतागलो अक्षरशः. बाय किधर आहे हॉटेल? भाऊ हॉटेल ब्ल्यू सी कुठे आहे रे? इकडे नाही, एकाने इकडे सांगितलं रे. तुम्ही बघताय आम्ही फायनली हॉटेलवरती पोहोचलो आहे. माझ्या मागे दिसते तुम्हाला हॉटेल ब्ल्यू सी. ॲक्च्युली इकडे एमेनिटीज वगैरे खूप चांगले आहेत, रिव्ह्यूज वगैरे खूप चांगले आहेत आणि याची बुकिंग आम्ही ऑनलाईन केली होती. तर बघूया आतमध्ये गेल्यानंतर यांचे काय एक्झॅक्टली काय सिच्युएशन आहे आणि काय कंडिशन आहे हॉटेलची. हे बघा समोर रिसेप्शन आहे. आणि ॲक्च्युली आम्ही हा रिसॉर्ट बुक केला होता स्विमिंग पूलसाठी, आणि इकडे आल्यानंतर आम्हाला एक मोठा शॉक भेटलेला आहे. तो शॉक असा आहे की हा स्विमिंग पूल नसून एक बावडी आहे. हा बघा मागे स्विमिंग पूल. तर तुम्ही हा हॉटेलचा पहिला लुक बघितला, तर तुम्हाला काय बोलायचं? लुक बघा. नाही, हॉटेलच्या स्विमिंग पूलला तुम्हाला काय बोलायचं आहे? स्विमिंग पूल तसंच थोडंसं छोटंच आहे. हां, पण ठीक आहे, आता एक रिसेप्शनमध्ये जमलो आम्ही सगळे. रिसेप्शनवाले काका खूप छान आहे, त्यांनी खूप आम्हाला व्यवस्थित समजवलं आहे. दादा आमचा यूट्यूबवरती चॅनल आहे, तर आम्ही हा अलिबागचा ब्लॉग बनवतो. नक्की तुम्ही नवीन सबस्क्राईब करायला आम्हाला, पण तुम्ही पण सांगा की आमच्या ऑडियन्सला, प्रेक्षकांना की प्लीज सबस्क्राईब करा, प्लीज सबस्क्राईब करा. चांगली पोरं सगळे. थँक्यू. फायनली आमच्या रूममध्ये पोहोचलो आहे. रूम नंबर 106 हॉटेल ब्ल्यू सी. तर बघताय तुम्ही हे रूम. हा 6x6चा बेड आहे. शेवटी आलो, पोचलो आम्ही ब्ल्यू सी रिसॉर्टला पोचलेलो आहे हॉटेलला. हा 6x6चा बेड. AC कूलिंग चालू आहे. ॲक्च्युली बोलायला गेलं तर तुमचा जर मोठा ग्रुप असेल 5 जणांचा किंवा 6 जणांचा, तर त्या ग्रुपसाठी कमी रेटमध्ये एकदम सुंदर अशी ही रूम आहे. म्हणजे बजेट वगैरे तुम्हाला नंतर सांगेन मी.
ॲक्च्युली त्या गाडीच्या प्रवासाने आणि सकाळी लवकर उठल्यामुळे आम्ही एवढं थकलो होतो की हॉटेलमध्ये थोडा वेळ आराम केला. नंतरला स्विमिंग पूलमध्ये खूप जास्त मस्ती केली. तेव्हा असं वाटलंच नाही की कॅमेरा ओपन करून थोडी व्लॉगिंग करावी. आता उठल्यानंतरला एवढी बेकार भूक लागली की आम्ही सगळे चाललो आहे सुंदर असं जेवण शोधायला. तर बघूया नागावचं जेवण कसं आहे ते. आम्ही इकडे नागाव बीचच्या बाजूला सगळी हॉटेल शोधतोय पण असं सगळं एवढं काही चांगलं दिसत नाही आहे. आम्ही एका हॉटेलच्या बाहेर थांबलेलो आहे. हॉटेल साईराज कोकण कट्टा. तुला काय वाटतं कसं असेल जेवण इकडे? मे बी असं पब्लिक बघून असं वाटतं इथे खूप उत्कृष्ट जेवण मिळत असेल, चविष्ट असेल. तर बघूया आमचे गँग लीडर काय ठरवतात ते. फायनली आमचं डिसाईड झालं आहे जेवायचं आणि आता आम्ही जेवायला झालो. खूप जास्त भूक लागलेली आहे. तुम्ही बघताय अर्धा तास वेट केल्यानंतर फायनली आमची थाळी आलेली आहे आणि आता आम्ही हा ऐकत नाही जेवणासाठी. तर जेवल्यानंतर नाही तो ॲक्च्युली थाळी 180 रुपये पर प्लेट आहे. जस्ट जेवण झालं आहे आमचं आणि हॉटेलच्या बाहेरच उभं आहे. जेवणाचा अनुभव एवढा घाणेरडा होता, एवढा घाणेरडा की सगळ्यांच्या तोंडावरून तुम्हाला कळेल. सुंदर. अरे बघा इथं असं वाटतं परत भूक लागली आहे. बघा नाही याला परत भूक लागली आहे. बघा आता आम्ही चाललो हॉटेलला. तिकडे त्यांनी लावलाय मोठा प्रोजेक्टर. क्रिकेटची मॅच मुंबई वर्सेस SRH. फायनली आम्ही हॉटेलवरती आलो आहे आणि तुम्हाला मगाशी जसं बोललो की ते खूप मोठी LCD लावली आहे लोकांनी प्रोजेक्टर मॅचसाठी. तुम्ही बघताय मागे आणि तिकडे बघण्याची आणि बसण्याची सोय केली आहे. तर आता आम्ही फुल ऑन मॅच एन्जॉय करणार आहे मुंबई आणि SRHची. मे बी मला वाटतं अवघड आहे जिंकणं. जेवण तर एकदम थर्ड क्लास होतं. सकाळपासून काय केलं, आलो, चेंज केलं, स्विमिंग पूलमध्ये 3 ते 4 मस्त मजा केली. नंतर झोपलो, संध्याकाळी उठून फिरलो थोडं आणि नंतरला जेवण पुन्हा रिटर्न हॉटेलमध्ये. आता हॉटेलमध्ये कंडिशन अशी आहे की सर्वजण फुल टायर्ड झालेत. AC चिल्ड आहे. आता उरलेली मुंबईची मॅच पूर्ण बघायची आणि झोपायचं आणि उद्या सकाळी बघू काय होतं ते. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. फायनली सकाळ झाली आहे आणि आम्ही चेकआउट करून निघतो आहे रूममधून. ॲक्च्युली रॉयल पॅराडाईज आणि हॉटेल ब्ल्यू सी ह्या 2 ठिकाणी आमचं राहणं होतं. आणि ॲक्च्युली बोलायला गेलं तर हॉटेलचं बिल झालं आहे 6,500 रुपये 6 जणांसाठी. त्यामध्ये आम्हाला एक 6x6चा बेड, 2 मॅट्रेसेस, एक AC रूम, वापरायला स्विमिंग पूल होता, DJ सिस्टीम होती. म्हणजे ओव्हरऑल पैशाच्या बाबतीमध्ये बोलायला गेलं तर वर्थ होतं. बट आम्हाला तर काही एवढं आवडलं नाही कारण की AC कूलिंग करता करता आम्हाला वैताग आला अक्षरशः. 3 ते 4 तास लागले रूम कूलिंग करण्यासाठी. पण ओव्हरऑल एन्जॉय केला, खूप सारा एन्जॉय केला. आता चाललो आहे नागाव बीचवरती. थोडेफार शॉर्ट्स दाखवतो तुम्हाला नागाव बीचचे. आणि पुन्हा जर तुम्हाला कधी आलात नागाव बीचवरती राहण्यासाठी आणि जर तुम्ही ग्रुपमध्ये असाल तर या हॉटेल्समध्ये नका येऊ. बाहेर खूप सारे हॉटेल्स आहेत, कॉटेज आहेत. तिकडे तुम्ही AC रूममध्ये आरामात 2 ते 2.5 हजारामध्ये तुम्हाला AC रूम भेटेल. त्या रूममध्ये तुम्ही आरामात राहू शकता. तर तुझा ओव्हरऑल एक्सपिरियन्स कसा होता या हॉटेलबद्दल? हॉटेलच्या रिव्ह्यूजबद्दल तू काय बोलशील? ॲक्च्युली कसं होतं, आम्हाला फक्त रूम थोडी छोटी वाटली. बाकी स्टार्टिंगला 2 तास कसं झालं की आम्हाला वाटलं तुमच्या AC चालू नाही. पण त्याच्यानंतर जो परफॉर्मन्स दिला सेम अँडर असेल. आता हॉटेलचा रिव्ह्यू सांग तुझा 5 पैकी. आय कॅन गिव्ह 3.5 स्टार्स. ओव्हरऑल एक्सपिरियन्स कसा वाटला? मस्त हॉटेल आहे, 1 नंबर हॉटेल आहे. सर्व्हिस पण खूप चांगली आहे त्यांची. ॲक्च्युली आम्ही ऑनलाईन बुकिंग केली होती आणि ऑनलाईन बुकिंगमध्ये टॅक्स अँड सर्व्हिसेस समथिंग काहीतरी होतं. पण इकडे आल्यावर आम्हाला कळलं की ते तुम्ही जर ऑनलाईन बुकिंग कॅन्सल केली तर तुम्हाला 1,000 रुपये मायनस करता येते, तुमचे टॅक्स वाचेल. मग त्यामुळे आम्ही तसंच केलं. आमचे 1,000 रुपये वाचले. त्यामुळे तुम्ही तसंच करा. ऑनलाईन बुकिंग करण्यापेक्षा डायरेक्ट इकडे जरी आलात तरी तुम्हाला रूम इझिली अवेलेबल होतात जर तुम्हाला पूलवाला रूम हवा असेल तर. आणि एक्झॅक्टली बोलायला गेलं तर आम्ही 1-2 हजार रुपये एक्स्ट्राच दिलेच.
इकडे येऊन जर बार्गेनिंग केली असते तर शिवर आम्हाला 4,000पर्यंत रूम भेटली असते. काय बोलता कसं? Stay high for the most of the time. Meet a stranger, jump right in your car. Waking up on your sofa next to half-filled bottles from last night. I don't even know where we are. I'm naked and I don't know yet. But if you wanna go sometime, if you wanna leave this town, baby, I'm lost, I'm fading now. Baby, I'm lost, I'm fading now. Tell me if you wanna go sometime. Yeah, we could be alone tonight.